जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देव. योहानाला झालेले प्रकटीकरण याचा 7वा अध्याय. 144,000 शिक्का. यानंतर मी 4 देवदूत पृथ्वीच्या 4 कोणांवर उभे राहिलेले पाहिले. ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे 4 वारे आडून धरीत होते. मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या 4 देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपविले होते, त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला, आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. ज्याच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्रायल लोकांच्या सर्व वंशापैकी 1,44,000 शिक्का मारण्यात आला. यहूदा वंशापैकी 12,000 शिक्का मारण्यात आला. रौबेन वंशापैकी 12,000, गाद वंशापैकी 12,000, आशेर वंशापैकी 12,000, नप्ताली वंशापैकी 12,000, मनश्शे वंशापैकी 12,000, शिमोन वंशापैकी 12,000, लेवी वंशापैकी 12,000, इसाखार वंशापैकी 12,000, जुबलून वंशापैकी 12,000, योसेफ वंशापैकी 12,000, बन्यामीन वंशापैकी 12,000 शिक्का मारण्यात आला. स्वर्गातील उद्धार पावलेल्यांचा साक्षात्कार. यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. तेव्हा राजासन, वडील मंडळ व 4 प्राणी ह्यांच्या भोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले, आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत. आमेन. तेव्हा वडील मंडळापैकी एकाने मला म्हटले, शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कुठून आले? मी त्याला म्हटले, प्रभू, हे तुला ठाऊक आहे. तो मला म्हणाला, मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहे. यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करीतात व आणि राजासनावर बसलेला त्याच्यावर आपला मंडप विस्तृत करते. ते ह्यापुढे भुकेले असे होणार नाही व तान्हेलेही होणार नाही. त्या सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही, कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. वाचलेले वचन देव बाप आशीर्वादित करो. प्रियांनो, ह्या ठिकाणी आपण प्रथम 144,000 शिक्का आपण पाहिला आणि खरोखर ह्या ठिकाणी यहूदा जे वंश होते ते 12 वंश होते.
आणि त्या 12 वंशातील प्रत्येक वंशातील 12,000 शिक्का मारण्यात आला होता. प्रियांनो, आपण खूप भाग्यवान लोक आहोत की देवाने आम्हाला सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देऊन ठेवलेलं आहे. आणि नंतर आम्हाला 9व्या वचनापासून तर थेट 17व्या वचनापर्यंत आम्हाला ह्या ठिकाणी दिसते की स्वर्गातील उद्धार पावलेल्यांचा साक्षात्कार. आणि मग ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की ह्या ठिकाणी मोठा लोक समुदाय राजासनासमोर कोकऱ्याच्या समोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. तेव्हा राजासन, वडील मंडळ व 4 प्राणी यांच्या भोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले, आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत. आणि पहा पुढे देवाचं वचन सांगतं आम्हाला की या सर्व जे लोक आहेत ते म्हणाले की मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहेत. यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करीतात आणि राजासनावर बसलेला त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करेल. ते ह्यापुढे भुकेले असे होणार नाहीत व तानेलेही होणार नाहीत. त्या सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही. प्रियांनो, खरोखर 17 वचन तर खूप महत्वाचं आहे. कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकेल. हो प्रियांनो, आमचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्त तो आम्हाला जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेणार आहे आणि तोच आमच्या जीवनाच्या पाण्याचा झरा आहे. आणि देवा आमच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकणार. पण केव्हा? आम्ही त्याच्या रक्तामध्ये आमचे झगे धुतले तर. आमच्या सर्व पापांची क्षमा आम्ही त्या जिवंत देवाकडे मागितली तर आम्ही शुद्ध झालं पाहिजे, आम्ही पवित्र झालं पाहिजे. त्याशिवाय ह्या गोष्टी आम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून आम्हाला अधिक जर या वचनातून ऐकावयास आणि अनुभवास पाहिजे असेल तर प्रियांनो, हे बायबल वाचा, हे वचन वाचा, त्याच्यावरती मनन करा, अभ्यास करा. देवाचं वचन आम्हाला काय सांगतं हे आम्ही पाहणार आहोत. चला आपण प्रार्थना करूया आणि देवाच्या चरणाजवळ जाऊया. प्रियांनो, आपल्या सर्वांचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपले सबस्क्राईब झाले ते 119 आणि ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या बंधूंनी, बहिणींनी जे चॅनल सबस्क्राईब केलाय त्यांचा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आभार मानतो. आणि अनेक लोकांपर्यंत ही वचन न्या, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सबस्क्राईब करण्याद्वारे मला नाही तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला उंच करा. कारण हे देवाचं वचन जिवंत आहे. प्रियांनो, या वचन महत्वाचं आहे. या शेवटच्या काळामध्ये आम्ही राहत असताना या वचनाद्वारे आम्ही जगू शकतो. आपण प्रार्थना. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. खरोखर प्रिय प्रभू येशू, आमचा हा छोटासा परिवार तू आम्हाला या वचन ऐकण्याच्या द्वारे तू आम्हाला दिलेला आहे. हो पित्या परमेश्वरा, तुझ्या वचनाचं अध्ययन करत असताना प्रभू तू आमच्या संगती तू बोल. प्रभू, माझ्या मनचे शब्द नाही तर प्रभू तू आमच्या संगती तू बोल आणि तू आमचे डोळे उघड, आमचं अंतःकरण तू उघड, आमचं थंड पडलेलं जीवन तुझ्या पवित्र आत्मेने तू भरून टाक. होय प्रिय प्रभू येशू, आज सकाळच्या समय आज मी तुझ्याजवळ प्रार्थना करत आहे की प्रिय प्रभू, आज हा दिवस तू आम्हाला दाखवला. आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा
आणि सर्व गोष्टी तुझ्या पवित्र भांडारातून तू करून दिल्यास त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ तू आशीर्वादाची तू केलेली आहे. विशेष करून प्रिय प्रभू, तुझ्या लोकांवरती तू दया कर. प्रभू, हे सर्व राष्ट्रातील, सर्व पृथ्वीवरील सर्व लोक तुझे आहेत. प्रभू, प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याने, पवित्र सामर्थ्याने तू कर. सर्व दुष्टात्म्यांपासून प्रभू या तुझ्या प्रिय लोकांचं तू रक्षण कर. विशेष करून सर्व घाणेरडे आजार, विकार आणि प्रिय प्रभू येशू, तुला न आवडणाऱ्या सर्व वाईट गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रत्येकाला तू आपल्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. प्रभू, जे निराश आहेत त्यांच्या जीवनातील निराशा काढून टाक. प्रभू, जे आर्थिक संकटामध्ये आहेत, कर्जांनी डुबलेले आहेत, प्रिय प्रभू येशू, त्यांच्या जीवनातील कर्जाचं ओझ तू काढून टाक. निराशेने डुबलेले आहेत प्रभू, वेगवेगळ्या विचारांनी डुबलेले आहेत प्रभू, वेगवेगळे संकट प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत प्रभू. ते सर्व संकट, निराशा आणि कर्जपणा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाकत आहे प्रभू. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी न संपणारी शांती उतरून येऊ दे. हो पित्या परमेश्वरा, तू आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. आमच्या प्रत्येकाच्या जीवनातील जे आजार आहेत, क्लेश आहेत, प्रिय प्रभू येशू, ते सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आणि सर्वात मोठा आजार जो आहे आमच्या प्रत्येकाच्या जीवनात, तो म्हणजे पापाचा आजार. त्या पापाच्या आजारापासून तू आम्हा प्रत्येकाला तो मुक्त कर. दुष्टात्म्यांच्या आजारापासून तू आम्हाला मुक्त कर. वाईट विचारांपासून तू मुक्त कर. पक्षभेद, भिवा, फुटी, रंगेल, व्यभिचार, दारूबाजी आणि मूर्तीपूजा, सर्व प्रकारच्या वाईट पापापासून तू आम्हाला तू दूर ठेव. ओ हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, या सकाळच्या समय तुझ्या या लोकांचा धावा तू घे. प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा अनुभव तू दे प्रभू. सर्व निराशा, सर्व आजार निघून जात आहे. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये शांती उतरत आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. माझ्या देशावरती, या सर्व राष्ट्रांवरती दया करा प्रभूजी. प्रभू, जे लोक नाशाच्या मार्गाकडे जात आहेत त्यांना तुझं वचन कळू दे. प्रत्येक दास दासीला त्यांच्यापर्यंत प्रभू तुझं वचन घेऊन जाण्यासाठी तू सहाय्य कर. पापाच्या नाशापासून प्रिय प्रभू येशू त्यांचा बचाव तू कर. ओ पित्या परमेश्वरा, तुझं येणं जवळ आलेलं आहे प्रभू. आम्हा प्रत्येकाला तू तयार कर. आमच्या दिव्यामध्ये तेल असू दे, आमच्या भांड्यामध्ये तेल असू दे, आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाला भर. तुझ्या संजीवनाने तू भर. तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. पवित्र अग्नीने तू भर. सर्व सैतानी बंधन येशूच्या नावामध्ये तुटल्या जात आहेत. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, या सकाळच्या समय माझ्या देशावरती, माझ्या कुटुंबावरती, माझ्या या परिवारावरती दया कर आणि तुझं गौरव दे प्रभू. जे लेकर शिक्षण घेत आहे त्या प्रत्येक लेकरांना ज्ञान, बुद्धी, चातुर्याने तू भर. सर्व वाईट व्यसन, वाईट वागणं, वाईट बोलणं यापासून प्रिय प्रभूच्या लेकरांचं तू रक्षण कर. वाईट गोष्टीपासून रक्षण कर आणि तुझं गौरव दे पित्या परमेश्वरा. प्रभू, सर्व व्यसनांपासून या पिढीचं तू रक्षण कर प्रभू. तुझ्या वचना, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये, तुझ्या संजीवनामध्ये वाढण्यासाठी प्रिय प्रभू या पिढीला तू सहाय्य कर. ओ पित्या परमेश्वरा, प्रत्येकाचे अंतःकरण तू उघड, प्रत्येकाचे डोळे तू उघड आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही तुला आब्बा बाबा म्हणून हाक मारित आहोत. आमच्या प्रत्येकाचं जीवन तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा. प्रिय प्रभूजी, आज या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येका संगती तू बोलत आहेस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूजी, ज्या ठिकाणी तुझ्या उपास प्रार्थना आहेत प्रभू, जे लोक उपास प्रार्थना करत आहेत त्या प्रत्येकाला तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा.
आमचं येणं जाणं, प्रवास, आमचं सर्व कामकाज तू आशीर्वादित कर. आमच्या सर्वांचे उद्योगधंदे तू आशीर्वादित कर. आणि प्रिय प्रभू, आमच्या देशातील सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर. इथं पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे प्रभू. सर्व साथीच्या आजारापासून, सर्व वाईट गोष्टीपासून प्रत्येक व्यक्तीचं तू रक्षण कर, तुझ्या नावाचं करू दे प्रभू. तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर आपण या क्रमांकावरती संपर्क करू इच्छिता. 97 30 30 16 68. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करण्यास सदैव तयार आहोत. देवाने आम्हाला जी सेवा सोपवली ती आम्ही करीत आहोत. प्रियांनो, देवा आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. सर्व वाईट गोष्टीपासून देवा आपला सांभाळ करो आणि आजचा दिवस सर्वांना सुखाचा, लाभाचा आणि त्याच्या सामर्थ्याने भरलेला जाओ. आमेन.